सर्वांना खूप खूप नमस्कार। माझ्या इंडियन मॉम्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आपण पाहू शकता आज शौर्यासाठी त्याच्या आवडीची बटाट्याची भाजी आणि पुरी ही रेसिपी बनवायची आहे। चला तर बनवूया। नमस्कार, माझ्या इंडियन मॉम्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण शौर्याच्या आवडीची रेसिपी बनवलेली आहे, बटाटा भाजी आणि पुरी। ठीक आहे, पाहू शकता त्याच्या आता शाळेचे कपडे घालायची तयारी चालू आहे। खूप असा म्हणजे चुलबुला आहे माझा शौर्य, खूप म्हणजे खूप। त्याला काही असं जास्त शिकवायची गरज लागत नाही, तो खूप पटकन कॅप्चर करून घेतो। चला आपण रेसिपी तयार करूया। पहिले बटाटे घेऊया 4-5, ते स्वच्छ धुवून त्यात पाणी 1 तांब्याभर ओतून मग ते उकडायला ठेवूया। ठीक आहे, 1 तांब्याभर पाणी ठेवलं तर झाकण लावून ते आपण उकडायला ठेवूया। आणि त्यानंतर आपण कणिक भिजवायला घेऊया, पीठ मळायला घेऊया। पीठ मळताना सर्वप्रथम आपण त्यामध्ये परातीमध्ये मीठ, पाणी आणि त्यानंतर कणिक मळून घेऊया। पीठ आपलं तयार आहे। त्यात 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून त्याच्यावरती ते आपण मुरायला ठेवूया। बटाटे आपले उकडून झालेले आहे, ते गार पाण्यामध्ये टाकून पाहू शकता बटाटे छान उकडलेले आहे। 2 शिट्ट्या दिल्या, ते छान शिजले ते बटाटे। तर गार पाणी त्यात ओतून बटाटे आपण साल काढून घेऊया। साल चांगली निघतात आहे बटाट्याचे। हा सागरी किनारा ओला सुगंध वारा, हा सागरी किनारा ओला सुगंध वारा, ओल्या मिठीत आहे। चला तर पाहू शकता आपण आपले सगळे बटाटे सोलून झालेले आहेत। तर ते गरम असल्यामुळे डायरेक्ट त्याला हात लावायचा नाही। तर आपण काय करूया, छोटासा झारा घेऊया, तर झाऱ्याने ते बटाटे आपण बारीक करूया, म्हणजे भाजणार पण नाही आणि आपलं काम पण होईल। ओल्या मिठीत आहे हा रेशमी किनारा, हा सागरी किनारा। बटाटे आपले पूर्ण बारीक झालेले, सगळे बारीक करून घेतलेत आपण। बटाट्याच्या भाजीसाठी आपण एक 5-6 पाकळ्या आपण लसणाच्या टेचून घेतलेल्या आहे। हिरवी मिरची जसं तिखट लागेल तसं, आणि कढीपत्ता घेतलेला आहे, त्याच्यात हळद टाकली आणि मीठ टाकलेलं आहे आपण बटाट्यामध्ये। आता लसणाची फोडणी देऊया, मोहरीची फोडणी द्यायची, कढीपत्त्याची फोडणी द्यायची, आणि त्यानंतर मिरची चिरलेली टाकूया आणि ते छान असं परतून घ्यायचं। मोहरी टाकूया, मिरची टाकूया, छान परतून घ्यायचं आहे। मीठ टाकूया, थोडंसं मीठ टाकलेलंच आहे, मीठ आणि हळद आपण त्यामध्ये। आपलं मिरची आणि कढीपत्ता, जे लसूण आणि मोहरी टाकले छान परतून झाले। आता आपण बटाटा टाकूया, जे आपण हळद मीठ टाकून ठेवले ना, तो बटाटा आपण त्यामध्ये टाकूया।
भाजी होतोपर्यंत आपण एखादं गाणं म्हणूया. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवेत साजन झुलव मला. साजणारे मोहनारे ऐकना, तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सोयी रे सांडेले पाठी. चला आपली भाजी पण तयार झालेली आहे. आता आपण पुरी बनवायला घेऊया. चपाती एवढं पीठ घेऊया, त्याची लाटून घेऊया. तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती. आता जो ग्लास आहे ना, ग्लासने आपण पुऱ्या कट करून घेऊया. आपल्याला जशी साईज हवी ना त्यानुसार आपण भांडे घेऊन आपण त्या पुऱ्या कट करू शकतो. आता शौर्यसाठी न्यायचे टिफिनला म्हणल्या होती, तर जास्त मोठ्या देऊन उपयोग नाही आहे, म्हणून छोट्या छोट्या साईजच्या आपण त्या कट करूया. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवेत साजन झुलव मला. पाहू शकता आपण. आता तेल पण आपलं चांगलं गरम होत आलेलं आहे. आपण एक एक पुरी कढईमध्ये टाकून आपण ती तळून घेऊया. तळताना गॅस जास्त फास्ट करा. तेल जास्त गरम होऊन द्यायचं नाही, खूप तापून द्यायचं नाही, नाही तर पुऱ्या लगेच वरची साईज अशी करपट होऊन जाईल आणि आतमध्ये तशीच कच्ची राहील. मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजनी येना, जराशी लाजत मुरत येना सखे ग साजनी. आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या अतिशय छान फुगलेल्या आहे. पाहू शकता किती छान दिसत आहेत आहे. प्लीज जे कोणी माझे व्हिडिओ पाहतात त्याने प्लीज लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ माझं चॅनल आहे तो सबस्क्राईब करा. यशोदा का नंद लाला ब्रिज का उजाला है, मेरे लाल से तो सारा जग झिलमिला है. जू 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 जू. शौर्यला शाळा चालू झाल्यानंतर आम्ही 3 महिन्यानंतर शौर्यचं ॲडमिशन केलेलं आहे. तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते तुम्हाला, कारण की माझ्या बाळाचं आहे ना आताच 1-2.5 महिने झाले हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यामुळे त्याला शाळेत पाठवत नव्हते, पण डॉक्टर बोलले की त्याला पाठवत जा शाळेत. ठीक आहे, मग आता त्याला सुरुवात केली शाळेत पाठवायला. ऑपरेशन एकदम छान केलेलं आहे, सक्सेसफुल झालेलं आहे ऑपरेशन. पुऱ्या आपल्या छान तळून झालेल्या आहे. त्याचा टिफिन पण भरायचा आहे आता आपल्याला. आपण टिफिन भरायला घेऊ, त्याच्यात भाजी भरूया डब्यामध्ये.
भाजीला कलर पण खूप छान आलेला आहे. आणि त्यावरती मी थोडी कस्तुरी मेथी असते ना ती टाकलेली, त्यामुळे त्याला टेस्ट पण खूप छान आला आहे. त्याचा वास पण खूप छान येतो आहे. काही काही जण बटाट्याच्या भाजीमध्ये कांदा पण चिरून टाकतात, कोथिंबीर पण टाकतात, पण मी कांदा नाही टाकलेला आणि कोथिंबीर नव्हती म्हणून मी नाही टाकलेली. पण कोथिंबीर पण टाकल्यावर अजून भाजीला छान वास येतो, टेस्ट येते छान भाजीला. पुऱ्या कट केल्यानंतर जे राहिले होतं ना त्याचे त्रिकोणी, ते पण तळून घेतलेले आहे. म्हणजे त्याच्यापुरतंच पुऱ्या बनवल्या तर आम्हाला एवढं पुऱ्या काही आवडत नाही तेलकट, मग आम्ही चपात्यावर बनवणार आहोत. शौर्यला त्याचे पप्पा सोडवायला जातात शाळेत, कारण की ऊन असतं ना सकाळचं, त्यामुळे तो गाडीवरतीच सोडवायला जातं. शौर्य चाललंय शाळेमध्ये आता. चला, जे कोणी व्हिडिओ पाहताने लाईक करा, प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इथे मी स्टॉप करते. आपला दिवस चांगला जाओ. हॅव अ नाईस डे.